अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मज सवे आता येऊ नका कोणी, मज सवे आता येऊ नका वासुरवासिनी बालिया, आता येऊ नका मज सवे आता येऊ नका कोणी, मज सवे आता येऊ नका कोणी, सासूरवासिनी बाईयानो, नसावे तुम्हाया जनाची कूट, नसावे तुम्हाया जनाची कूट, बोलती वाईट ओखटे ते, तुका म्हणे झालो उदास मोकया, तुका म्हणे झालो उदास मोकया, विचारो गोवया सवे आम्ही, नसावे तुम्हाया जनाची कूट, बोलती वाईट ओखटे ते. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा त्याचे पाय माझे 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 चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम मज सवे आता येऊ नका कोणी मज सवे आता येऊ नका कोणी सासूर वाशिनी बाईयानो नसावे तुम्हाया जनाची कूट बोलती वाईट वोकटे ते शिवे करता प्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 13व्या क्रमांकाचा अभंग आहे. विरहिणी प्रकरण म्हणजे एक भक्तीचं महात्म्य सांगणारे एक प्रकरण आहे बरं. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून बेळगाव आणि चंदगड वारकरी यांच्या वतीनं एक संकल्प केला की आपण प्रत्येक 15 दिवसाला एक कीर्तन सोहळा संपन्न करू किंवा एक कीर्तनाचा आनंद भोगू. अनेक गावी जाऊन तो आनंद भोगू. नाहीतर तुकोबारीने तेच कार्य केलं. ढवळले त्या न्यायाने अनेक गावामध्ये जाऊन हा कीर्तन सोहळा साजरा करावा असा केलेला संकल्प आणि त्या संकल्पातला हा 13वा कीर्तन सोहळ्याचा योग धामणे ग्रामस्थ वारकरी भाविक भक्त यांच्या वाट्याला आलेला योग असा आहे. श्रावण महिना आणि त्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्या भगवान बसवानाच्या समोर सेवेचा योग आहे बरं का. कारण या श्रावणामध्ये प्रामुख्याने भगवान शंकराची उपासना केली जाते आणि ती भगवान शंकराची उपासना करत असताना त्या बसवंतालाही वाटलं आमच्याकडे एकदा या सेवा करा. आपलं भाग्य आहे त्या भगवंताच्या सन्निध सेवा करण्याचा योग आहे. तेव्हा हा भक्तीचं महात्म्य जगाला कळावं या निमित्ताने तुकोबारांनी आपल्या अभंगगाथेमध्ये ते विरहिणी प्रकरण लिहिलेलं आहे. या अभंगातून ती विरहिणी म्हणजे एक स्त्री बरं का. आणि ती एक स्त्री एका स्त्रीला सांगते. कोणती स्त्री? परमार्थ करणारी स्त्री ही प्रपंच करणाऱ्या स्त्रीला सांगते.
मी परमार्थाची साधना करण्याकरता निघालेले आहे, आता माझ्याबरोबर तुम्ही येऊ नका, येऊ नका बरं का. प्रपंच आणि परमार्थ हे दोन टोक आहेत, दोन टोक आहेत. एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि एक निवृत्ती मार्ग आहे. प्रवृत्ती मार्गाने मिळणारं फल हे काही क्षणिक आहे आणि निवृत्ती मार्गाने मिळणारं फल हे नित्य स्वरूपाचं आहे, अविनाशी स्वरूपाचं आहे. संसारी लोकांची अपेक्षा आहे ताबडतोब आपल्याला फल मिळावं, या भावनेनं माणसं संसारी लोक काही साधना करण्याकरता प्रवृत्त होतात. मिळतं फल, पण ते खरं फल नाही आहे. आणि ती साधना करून जर त्यांच्या जीवनामध्ये फल नाही मिळालं तर पुन्हा ती साधना करण्याची वृत्ती राहत नाही बरं का. तेव्हा ती विरहिणी ती स्त्री सांगते, आता माझ्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी प्रेम राहिलेलं नाही आहे, एक भगवंताविषयीच प्रेम निर्माण झालेलं आहे. तेव्हा तुमच्या चित्तामध्ये संसाराविषयी आसक्ती आहे आणि माझ्या चित्तामध्ये देवाविषयी प्रेम आहे. तेव्हा तुमचं आणि आमचं आता जुळायचं नाही, जुळायचं नाही. तेव्हा आमच्या नादाला तुम्ही आता लागू नका, आमच्या संगतीत तुम्ही येऊ नका, अशी ती विरहिणी एक संसारिक स्त्रीला सांगते बरं का. गोड विचार या अभंगातून तुकोबारांनी प्रगट केलेला आहे. किंबहुना हे विरहिणी प्रकरण अतिशय गोड आहे. या प्रकरणातून भक्तीचं महात्म्य सांगत असताना समाजामध्ये भक्तीची वृद्धी व्हावी, भक्तीची वृद्धी व्हावी आणि भक्तीची दृढता व्हावी बरं का. परमार्थाच्या साधनेचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, दिवसेंदिवस परमार्थ वाढावा, जसा वाढावा तसा तो दृढ स्वरूपाचा व्हावा, दृढ स्वरूपाचा व्हावा. परमार्थ वाढण्याकरता आणि परमार्थ दृढ होण्याकरता काय करावं लागेल, त्या परमार्थाच्या संबंधाने काही महात्म्य श्रवण करावं लागेल आणि त्या संबंधाने महात्म्य जर श्रवण केलं तर आपला परमार्थ वाढेल आणि परमार्थ दृढ होईल बरं का. हा आज खरंच समाजामध्ये परमार्थाची वृद्धी होण्याची गरज आहे, वृद्धी होण्याची गरज आहे. आणि ती वृद्धी होण्याकरता साधू संतांनी समाजाला महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, वाढावा परमार्थ बरं का. आणि तो वाढण्याकरता त्या भक्तीचं महात्म्य वारंवार ऐकलं पाहिजे. आमचा तुमचा प्रपंच का वाढायला लागला हो, सतत प्रपंचाचं महात्म्य ऐकतो. बघा, तो मुलगा डॉक्टर झाला, तो इंजिनियर झाला, त्याला 8 लाखाचं पॅकेज, त्याला 10 लाखाचं पॅकेज, बघा एवढं उत्पन्न आलं. हा, जिथं जावं तिथं प्रपंचाचंच वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. आणि प्रपंचाचं वर्णन ऐकायला मिळावं आपल्या वाटतंय, पोराला सांगतो बघ तो कसा शिकलाय, तोही शिक. बघ त्याने जीवनामध्ये काय मिळवलं, तोही जीवनामध्ये मिळव. असं प्रपंचामध्ये कुठं बोललं जातं का? परमार्थाविषयी बोललं जात नाही, बोललं जात नाही का? बोलणारे पारमार्थिक नाहीत, बोलणारे पारमार्थिक नाही, फक्त हे बोलावं संतांनीच बरं का. हा, संतांनीच समाजाला सांगावं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणाला सांगितलं? संसारी लोकाला सांगितलं बरं का. हा, संसारी लोकाला संसारी भेटले तर संसाराचं वर्णन करतील, पण संसारी लोकाला जर संत भेटले तर ते संसाराचं वर्णन करणार नाहीत, परमार्थाचंच वर्णन करणार. त्याला अधिक अधिक परमार्थामध्ये त्याची प्रवृत्ती कशी होईल, त्याचा परमार्थ वाढेल कसा, हेच काम संत करू शकतात बरं का. म्हणून आज समाजामध्ये भक्तीची वृद्धी झाली पाहिजे, आणि भक्तीची वृद्धी होण्याकरता भक्तीचं अधिक अधिक महात्म्य ते वास्तव स्वरूपाला धरून आपल्याला कळालं पाहिजे बरं का. आणि ते कळावं म्हणून काही तुकोबारायांनी रूपकात्मक काही प्रसंग निर्माण केले, आणि ते निर्माण करून समाजाच्या समोर भक्तीचं महात्म्य सांगितलं बरं का. आणि ते महात्म्य सांगण्याकरता हे निर्माण केलेलं प्रकरण आहे विरहिणी. त्याच्यामध्ये एक शब्द अध्यारूत आहे की परमार्थ करण्याकरता त्या परमार्थकाच्या अंतःकरणामध्ये वीरत्व जागं व्हावं लागतं. म्हणजे सात्विक धैर्य निर्माण व्हावं लागतं. सात्विक धैर्य निर्माण झाल्याशिवाय तो परमार्थ या अवस्थेत येऊन करू शकतो बरं का. ज्या मनाची सात्विक धृती जीवनामध्ये लागते तेवढी जर अंतःकरणामध्ये निर्माण होईल तर तो परमार्थ पूर्णत्वाला जाईल बरं का. आम्ही परमार्थ करतो पण कधी सत्वगुणात येतो, कधी रजोगुणात येतो, कधी तमोगुणात येतो. आपण एका गुणामध्ये राहत नाही. हा, परमार्थ करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये एकच गुण पाहिजे, सत्वगुण. सत्वगुण, आणि तो पूर्ण अंगाने वाढलेला पाहिजे, अपूर्ण नव्हे, अपूर्ण नव्हे. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, कधी कधी चोराच्या मनामध्ये सत्वगुण जागा होतो, तर कधी कधी वारकऱ्याच्या मनामध्ये तमोगुण जागा होतो. महाराजांचे शब्द बरं का. जर चोराच्या मनामध्ये सत्वगुण जागा झाला तर चोरही दान करतो बरं का. चोरी दान करतो. आणि कधी कधी परमार्थिकाच्या अंतःकरणामध्ये तमोगुण जागा झाला तर भांडण करायला उडतो, असं शास्त्र आहे बरं का. वीरत्व, वीरत्व सांगितलं. हा, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, एकच गुण परमार्थिकाच्या अंगामध्ये असला पाहिजे, आणि तो सत्वगुण. हा,
पूर्ण सत्वगुण ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला त्याला सात्विक धैर्य म्हणतात. त्या सात्विक धैर्याची अत्युच्च कोटीची अवस्था म्हणजे विराणी. सामान्य नव्हे बरं का, सामान्य नव्हे. हा, असं अत्युच्च कोटीचं वीरत्व ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेलं आहे ना, ती माणसं जीवावरती उदार होतात. जीवावरती, हा, जीवावरती उदार होऊन परमार्थ करण्याकरता निघतात. किंबहुना हा, ते संसाराचा विचार करत नाहीत. संसाराच्या नावे गालोनिया दुनिया, संसाराच्या नावे गालोनिया दुनिया, संसाराच्या नावे गालोनिया दुनिया, संसाराच्या नावे गालोनिया दुनिया, हरि भजनी धवनी धर्म घेरा हरि भजने हरि भजने हरि भजने हरि भजने हरि संसाराच्या नावे घालूनिया शून्य. ज्यावेळी ही परमार्थाची तीव्र इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होते त्यावेळी
त्याच्या चित्तामध्ये संसार राहत नाही. बाहेरचा वेगळा आणि आतला वेगळा. बाहेरचा संसार वेगळा आणि आतला संसार वेगळा. बाह्य पदार्थाविषयी चित्तामध्ये असलेलं जे तादात्म्य ते टाकावं लागतं. चित्तातला प्रपंच, अंतःकरणातला प्रपंच टाकावा लागतो. तेव्हाच अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होतं. कुणी म्हणेल आम्हाला संसारही पाहिजे आणि परमार्थही पाहिजे. महाराज म्हणतात नाही जमायचं. प्रपंच परमार्थ संपादित. प्रपंच परमार्थ संपादिने प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही. कोणाच्या मनामध्ये शंका येईल आणि शंका येण्यासारखी आहे. संतांनी आम्हाला सांगितलं संसारामध्ये राहून परमार्थ करा. संसारामध्ये राहून परमार्थ करा म्हणून सांगितलं. असोनी संसारी जिवे वेगो करी. बरं ते नुसतं सांगितलं नाही, त्याला वेदाचं प्रामाण्य दिलंय. वेदशास्त्र उभारी वाया सदा. ही पहिली अवस्था आहे परमार्थातली. प्राथमिक अवस्थेमध्ये सांगितलं जातं बरं का. एकाएकी संसार सोडून परमार्थ करा असं जर सांगायला गेलं तर कोणी परमार्थ करणार नाही बरं का. त्या प्रपंचामध्ये राहून, त्या संसारामध्ये राहूनच परमार्थ करा असंच सांगावं लागेल, तेव्हा कुठं लोकांची प्रवृत्ती होईल. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, परिसंख्या विधी. परिसंख्या आणि परिसंख्या विधीने हळूहळू हळूहळू हळू त्या संसाराविषयी, त्या अनात्म पदार्थाविषयी असलेली जी आसक्ती ती हळूहळू हळू टाकायची आहे पुढे. कुठंपर्यंत, शेवटपर्यंत. अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. कशी, लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया येणार. पण आरंभाला मात्र संसारच सांगितला बरं का. पण ज्याला खरंच या परमार्थामध्ये भक्तीचं अत्युच्च कोटीचं सुख भोगायचं आहे, त्याला मात्र संसाराच्या नावे घालून या शून्य. इथं तडजोड नाही बरं का. इथं तडजोड नाही आहे. आणि अशा अवस्थेला प्राप्त झालेली ही विरहिणी आहे. अशा अवस्थेला प्राप्त झाली ही विरहिणी आहे. हे परमार्थ करण्याकरता विरहिणीचं जीवन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. ब वाल्यानी, ज्याला ब म्हणून घ्यायचं आहे ना, त्यांनी कुणाचं जीवन डोळ्यासमोर ठेवावं, या विरहिणीचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण परमार्थ करावा बरं का. जर अत्युच्च कोटीचं भक्तीचं सुख भोगायचं असेल तर, भोगायचं नसेल तर चाललंय तसं चालू द्या, चालू द्या. मग या अवस्थेला जायचं आहे आणि ह्या अवस्थेला ती विरहिणी पोचलेली आहे बरं का. पोचलेली आहे म्हणजे ती भगवंताचं संग सुख तिला भोगायला मिळालेलं आहे. तिच्याकरता तिने आपल्या जीवनामध्ये साधनेची पराकाष्ठा केलेली आहे. आपलं जीवन पणाला लावलेलं आहे. आपलं जीवन पणाला तिने लावलेलं आहे. अनेक जन्मती साधना करत आलेली आहे. बहुनाम जन्मनाम अंते
ज्ञानवाम्नां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभा विरळा ऐसा कोणी तुका जाचे लोटांगणी तुका जाचे लोटांगणी तुका जाचे लोटांगणी नारायण म्हणतात असे अधिकारी बोटावर मोजण्यासारखे. हा, सगळ्याच स्त्रिया पतीची सेवा करतात. सगळ्या स्त्रिया पतीची सेवा करतात, पण सगळ्या पतिव्रता नाहीत बरं का. सगळ्या पतिव्रता नाही. केवळ कुंकू लावलं म्हणजे पतिव्रता होत नाही. केवळ मंगळसूत्र घातलं म्हणजे पतिव्रता होत नाही. तसं नुसतं गंधाचे केळे लावले म्हणजे भक्त होत नाही. टोपी गवार डझनभर माळा घातला म्हणजे भक्त होत नाही. एखादाच बरं का. म्हणून शब्द वापरला विरळा समात्मा सुदुर्लभा. आणि त्या योग्यतेची ही विरहिणी आहे. त्या योग्यतेची ही विरहिणी आहे. आणि त्या विरहिणीला भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे. आणि त्या संग सुखाचा तिला अनुभव आल्यामुळं काही संसारातल्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या. संसारातल्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या आणि ती म्हणायला लागल्या, आम्ही तुझ्याबरोबर येतो, आम्हाला तुझ्याबरोबर राहून परमार्थ करायचा आहे. तिने सांगितलं तितकं सोपं नाही. तितकं सोपं नाही. हां, कारण मी जरी परमार्थाची साधना करण्याकरता निघाले असले आणि तुम्ही जरी माझ्याबरोबर येत असला तरी तुमच्या चित्ताची अवस्था वेगळी आहे आणि माझ्या चित्ताची अवस्था वेगळी आहे. तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे, तेव्हा परमार्थाच्या दृष्टीनं ही विरुद्ध अवस्था आहे. माझ्या सहवासामध्ये जरी तुम्ही आला तरी माझ्या सहवासामध्ये तुम्ही राहू शकणार नाही. तेव्हा माझं तुम्हाला आता सांगणं आहे, आता तुम्ही माझ्याबरोबर येऊच नका. माझा साबे को आता
मजसवे आता येऊ नका कोणी, कोणी म्हणजे कोण? सासूरवाशी बाई यानो. हा, सासूरवाशिनी ज्या बाया आहेत त्यांना ती विरहिणी सांगते, आता माझ्याबरोबर तुम्ही येऊ नका. काय येऊ नका? सासूरवाशिनी शब्द वापरलाय. त्याचे अनेक भाव आहेत बरं का. सासूरवाशिनी म्हणजे जी संसारामध्ये रमलेली आहे त्याला सासूरवाशिनी म्हणतात. दुसरं वर्णन केलेलं आहे, सासूरवाशिनी म्हटली की तिचं जीवन पारतंत्र्यामध्ये आहे, तिला स्वातंत्र्य नाही. तिला स्वातंत्र्य, संसार करणं म्हणजेच पारतंत्र्यामध्ये राहणं. संसार करणं म्हणजेच पारतंत्र्यामध्ये राहणं, बरं का, लक्षात ठेवा. आणि जी पारतंत्र्यामध्ये राहतात ती दुसऱ्याच्या अधीन राहतात, जी दुसऱ्याच्या अंकित राहतात त्यांना परमार्थ करता येत नाही. परमार्थ करता येत नाही. एक ग्रस्त काही गावचा सप्ताह करायचा ठरला, तेव्हा मंदिरामध्ये बैठक घेतली. सगळ्यांनी ठरवलं सप्ताह करता प्रत्येकाने एवढी एवढी देणगी द्यायची, गावाकडे फार मागायचं नाही. इथं जमलेल्या लोकांनी एवढी एवढी रक्कम दिली की एवढ्यामध्ये सप्ताह होतो. प्रत्येकाला विचारलं. एक जण म्हटला थांबा घरचा विचार घेतो आणि मग सांगतो म्हटलं. आता घरचा विचार घेतो म्हणजे काय, घरातल्या खिडकीला विचारणार का, दरवाजाला विचारणार का, घरातल्या कपाटाला विचारणार
घरचा विचार घेतो म्हणजे घरवालीला विचारतो. तिच्या अधीन आहे, परतंत्र आहे. तिला विचारल्याशिवाय मला देणगी देता येत नाही. पारतंत्र्य आहे बरं का. हा म्हणजे संसार पारतंत्र्यामध्ये होतो, संसारामध्ये स्वातंत्र्य नाही. लक्षात ठेवा, अधीन होऊनच तो करावा लागतो. नंतर तुकोबराय देवाला म्हटले, देवा हे आम्हाला पारतंत्र्य नको, पुरे पुरे आता पुरे पुरे आता नको दुनियाची सत्ता, नको दुनियाची सत्ता. पुरे पुरे आता, पुरे पुरे आता. नको दुजियाची सत्ता. हा संसारात राहणं, संसार करणं म्हणजे पारतंत्र्य आहे बरं का. आणि त्या पारतंत्र्यामध्ये राहूनच सर्व करावं लागतं. म्हणून जी स्त्री माहेराहून सासरी नांदण्याकरता आली, स्वातंत्र्यातून पारतंत्र्यामध्ये आली, स्वातंत्र्यातून पारतंत्र्यामध्ये आली. जोपर्यंत नांदायला येत नव्हती तोपर्यंत ती स्वतंत्र होती, तिला कोणाला विचारावं लागत नव्हतं. पण ज्या दिवशी नांदायला आली त्या दिवशी सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. तिथून सासूरवास सुरू झाला. हा म्हणून तुकोबराय म्हणता, देवा आमच्याही वाट्याला आला कागा सासूरवाशी भगवंता. स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. शास्त्रवाची मजके भगवंता, कागा शास्त्रवाची मजके
भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. पूर्ण पारतंत्र्य आहे, स्वातंत्र्य नाही. देवा आम्हाला या सासूरवासामध्ये का ठेवलं? नवे नवे देवा, सासूरवास शब्द ऐकला की भय वाटतं. सासूरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी आता दोहे विशी. लज्जा देवा शब्द ऐकल्यानंतर भीती वाटते, भीती. महाराजांनी वर्णन केले, सुशिला होता सासूरवास बहुतांचा बहुत दिवस बहुकामी पुरविला सोस. बरं का? नाटातलं प्रमाण आहे. मग नाटाच्या अभंगाचं रोज पारायण करत जा. चालू आहे. रोज नाटाच्या अभंगाचं पारायण करावं. काय फार वेळ लागत नाही, 1 तास लागतो. किती? 1 तास मोबाईल बघण्यापेक्षा नाटाच्या अभंगाचं पारायण करायचं. मोबाईलमध्येच करायचं हो. म्हणजे पारायण करता करता कोणाचा फोन आला तर लगेच बोलता येतं. काय मेसेज आला तरी बघता येतो. अजला भेटलं बरं का. कसं आहे, आपण जर गाता घेऊन बघा गेलो तर आमचं लक्ष निम्म त्या मोबाईलकडे असतं. कोणाचा फोन आला नसेल ना, काय मेसेज आला नसेल, ह्यातच दिसतं रे. संतांनी वर्णन केले, सासूरवास ही प्रपंचातली अवस्था फार पारतंत्र्यातले बरं का, पारतंत्र्यातले. तेव्हा ती विरहिणी सांगते, माझ्या जीवनामध्ये आता सासूरवास राहिलेला नाहीये. मी याच्यातून बाहेर पडलेले आहे, मी याच्यातून बाहेर पडलेले आहे. पण तुम्हाला सासूरवास आहे. आणि सासूरवाशिनी आमच्यासारख्याच्या संगतीत आलं तर हे काय बरं नाही बरं का. तेव्हा आता आम्ही त्या संसाराचा त्याग केलेला आहे. संसाराचा संबंध आमच्या जीवनामध्ये राहिलेला नाही आहे. पण तुमच्या जीवनामध्ये संसाराचा संबंध आहे. संसाराचा संबंध आहे. तुम्हाला संसार सोडता येत नाही. त्यांच्या अंकित राहूनच तुम्हाला वागावं लागेल. पण आता तुमच्या चित्तात संसार आहे, आमच्या चित्तात संसार नाही आहे. आता तुमची संगत आम्हाला काय उपयोगाची आहे? काय उपयोगाची आहे? कारण आम्ही संसाराचा त्याग केलेला आहे. तुमच्या चित्तातला संसार गेलेला नाही. आणि तुमच्या चित्तामध्ये संसार आहे, तुम्ही संसारामध्ये रत आहात. तेव्हा असा चित्तामध्ये संसार घेऊन आता आमच्याबरोबर तुम्ही येऊ नका बरं का. असा संसार घेऊन आता मज सवे आता येऊ नका कोणी. सासूरवाशी बाई आणू. सासूरवाशीनं सांगितलं बरं का. पूर्ण त्यांच्या चित्तामध्ये संसार आहे. एक त्याचा अर्थ जे संसारामध्ये रमलेले आहेत, आणि पूर्ण पारतंत्र्यामध्ये आहेत बरं का. परमार्थाचा आनंद जर भोगायचा असेल तर चित्तातला संसारही टाकला पाहिजे आणि पारतंत्र्यही गेलं पाहिजे. बघा ना, आम्ही तुम्ही बांधलोय. आम्ही जरी भजन कीर्तनाला फिरत असलो तरी आमच्या चित्तातला संसार गेलाय म्हणता. बांधलेला आहे. आम्ही फोन करतो, 7 वाजता कीर्तनाला या महाराज, धारची वेळ आहे, धार काढल्याशिवाय येता येत नाही. कीर्तन तुमचं 8ला करा. आम्ही म्हणतो 1 दिवसाची धार राहू द्या. 1 दिवसाची धार काढायची राहू द्या. काही माणसं त्या म्हशीमध्ये दुधाच्या धारमध्ये अडकलेत, कीर्तनाला येत नाहीत. मला पारतंत्र्य सांगायचं आहे. हा सासूरवासच आहे बरं का. हा सगळ्यांनाच आहे हा सासूरवास. फक्त स्त्रियांना समजू नका तुम्ही, पुरुषाला पण आहे. आम्ही तुम्ही बांधलोय. त्यांना विचारलं कीर्तनाला या, आला असतो, पण नातवाला सांभाळावं लागतं, नातवाला शाळेत सोडावं लागतं.
शाळेतून आणावं लागतं. आणावं हे पारतंत्र्यच आहे, लक्षात ठेवा. असं कितीतरी पारतंत्र्य आपल्याला वर्णन करता येईल. आणि अशा पारतंत्र्यामध्ये राहिलेल्या लोकांमध्ये जर राहून जर परमार्थ करायचा ठरला तर परमार्थकाचा परमार्थ होणार नाही, बरं का, होणार नाही आहे. तेव्हा ती विरहिणी सांगते, आता माझ्या जीवनामध्ये या प्रपंचाचा नाम संसाराचा संबंध राहिला नाही, तेव्हा मजसवे आता येऊ नका कोणी. तुम्ही सासूरवाशिनी आहात, तुमचं पारतंत्र्य आहे आणि त्या पारतंत्र्यामध्ये तुम्हाला राहावं लागतं. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केलं, तुकोबारांनी म्हणून तर वर्णन केलं, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी. संसारामध्ये या समाजामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचं वर्गीकरण केले. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, सतंता. प्रत्येकाच्या चित्तात संसारच आहे बरं का. लेक असली तरी संसारच आहे, सून असली तरी संसारच आहे आणि सासू असली तरी संसारच आहे. त्या संसारामध्ये रत झालेल्या सगळ्या आणि संसारामध्ये रत आहेत ना. आमच्या चित्तामध्ये संसार आहे बरं का. आणि तो संसार काय करतो? प्रतिबंध करतो. संसारिकाला तर संसार प्रतिबंध करतो, पण संसारिकाचं जीवन परमार्थ करणाऱ्याला सुद्धा प्रतिबंध करतो. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. संसारिकाला संसार प्रतिबंध करतो यात नवल नाही, पण परमार्थिकाला सुद्धा संसारिकाचं जीवन प्रतिबंध करतं. आपल्याला जर कीर्तनाला जायचं असेल तर
दुसऱ्याला घेऊन यावं लागतं. ते म्हणते माझं काम झाल्याशिवाय मी येणार नाही. तोपर्यंत पहिली चाल होते. काय आनंदराव झाली का नाही? ते म्हणजे मी एकटा निघालो होतो. मी एकटा निघाला असतो तो बरोबर कीर्तन सुरू होण्याच्या आधी आला असतो. पण त्या येतो म्हटल्या, त्यांच्यामुळे थांबावं लागलं. अर्धा तास गेला म्हणजे प्रतिबंधच केलं. म्हणजे ताजं उदाहरण हो. शिळ कशाला. असे कितीतरी जीवनामध्ये प्रसंग आहेत. कितीतरी प्रसंग आहेत, लक्षात ठेवा. हां, आमच्या जीवनातला नेहमी प्रसंग आहे. हां, कीर्तनाची टायमिंग ठरलेली असते. मग आम्ही स्टँडवरती उतरल्यानंतर कडावागरांच्या घरी येतो. घरी आल्यानंतर नेमकं बरोबर निघायच्या वेळेला गिऱ्हाईक येतंय. मग ते म्हणतात महाराज एक 20 मिनिटं थांबलं तर चालेल ना. आता नाही इलाज असतो आमचा. आम्ही वेळेत आलेला असतो, पण कीर्तनाला पोचायला वेळ होतो. कोणामुळं? त्यांच्यामुळं. का? त्यांना आलेलं गिऱ्हाईक सोडता येत नाही. हां, मी कशा करता सांगितलं? प्रतिबंध. हां, परमार्थाला प्रपंच करणाऱ्याचा प्रतिबंध आहे. हा, तो प्रतिबंध निर्माण होतो. आणि तो प्रतिबंध निर्माण होतो म्हणून ती म्हणते मजसवे आता येऊ नका कोणी. हा, तुम्हाला तरी प्रपंचाची आवडच आहे, तुम्हाला परमार्थाची आवड नाही. पण तुम्हाला घेऊन जर जायचं ठरलं तर आमच्या परमार्थाला प्रतिबंध आहे. का? तुम्ही सासूरवाशिनी आहात. तुम्हाला मला काही नाकारता येणार नाही. इथं संसारी लोकाचा त्या विरईने तिरस्कार केलेला नाही बरं का. अवस्था सांगितली, अवस्था सांगितली. हां, संसारिकाला परमार्थ करण्याकरता काय प्रतिबंध आहे, आणि तो प्रतिबंध परमार्थाचा आनंद भोगू देत नाही. पण तो प्रतिबंध आमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आम्ही तो संसार सोडला. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसार तो कोण लेखे आम्हास के हरिजन. आम्ही जीवनामध्ये तो संबंध ठेवला नाही. आम्ही संसार सोडला. आता संसारी लोकांची संगत सुद्धा आता मला नको. सासुर माहेर, सासुर माहेर, मजना गोरे, मजना के लिए सासूर माहेर मजनाये कोणी कोणी दोन्ही केली एकी मिळवण्या. दोही दोन्ही केली एकी मिळवण्या. दोन्ही केले एके मिळून. आता ती सांगते आमच्या जीवनामध्ये सासरही नाही आणि माहेरही नाही. हां, ते एकच आता झालेला आहे. अजून आपल्या जीवनामध्ये सासुरवास आहे, पारतंत्र्य आहे, लक्षात ठेवा. आणि ते पारतंत्र्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे
त्यांच्याकरता शब्द इथं वापरला महाराजांनी, सासुर वाशिनी बाईयानो. आता आमच्या बरोबर तुम्ही येऊ नका. हां, इथं मी आता सांगितल्याप्रमाणे तिरस्कार केलेला नाही बरं का, संसारी लोकांचा तिरस्कार केलेला नाही असा अर्थ घेऊ नका. आता आम्ही परमार्थाच्या अवस्थेमध्ये एवढ्या आलो, आता या संसाराविषयी आमच्या जीवनामध्ये कोणताही संबंध राहिलेला नाही, संसाराचा संबंध राहिलेला नाही. पण असे संसारी लोक जर आमच्या जीवनामध्ये आले तर आमच्या परमार्थाला तो प्रतिबंध होऊ शकतो. एक त्याचा भाव सांगितला. आणि दुसरा भाव सांगत असताना ती विरहिणी सांगते, समजा आता आम्ही संसाराचा संबंध ठेवलेला नाही, आम्ही त्या भगवंताचा जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे. आणि जीवनामध्ये भगवंताचा स्वीकार केलेला आहे, आमच्या जीवनामध्ये प्रपंचाचा काही संबंध राहिलेला नाही. पण आमच्या बरोबर जर तुम्ही यायला लागला, एखादा सांसारिक परमार्थकाच्या नादाला जर लागला तर परमार्थ करणाऱ्याला लोक नाव ठेवतात, त्या नवल नाही, जो नादाला लागला त्याला नाव ठेवतात, त्याला नाव ठेवतात. आणि ती जर नावं ठेवायला लागली तर ए सासुऱ्याशी बाईयानो, तुम्हाला ते सहन होणार नाही, ते तुम्हाला आता सहन होणार नाही. आम्हाला लोकांनी काहीही बोललं तरी आमच्यावर परिणाम होणार नाही, किंबहुना लोकांनी दगड मारली तरी परिणाम होणार नाही. पण तुम्हाला बोललेलं मात्र दगड मारल्यासारखं होईल. तेव्हा ही समाजातले लोक काय काय बोलतील याचा भरवसा नाही, ती सहन करण्याची योग्यता तुमच्या जवळ नाही, असं ती सासूरवासियांना ती विरहिणी सांगते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नसावे तू या जगाची
जय जय गोपाल कुमार मज सवे आता येऊ नका कोणी सासूर वाशिनी बाई आणू का नको ती विरयिनी त्या सासूरवाशी बाईंना सांगते अतिशय महत्वाचा विचार तिने पारमार्थिकाला सांगितलाय बरं का. ती विरयिनी सांगते परमार्थ करण्याकरता फार मोठी तितिक्षा लागते. तितिक्षा किंबहुना प्रपंच करणाऱ्या लोकालाही तितिक्षा लागते, पण त्याच्यापेक्षा अनंत पटीनं तितिक्षा नाम सहन करण्याची योग्यता, सहन करण्याची योग्यता. तुम्ही जर त्या संसारामध्ये राहून परमार्थ करणाऱ्याच्या संगतीमध्ये जर जाऊन जर परमार्थ करण्याचा जर प्रयत्न करायला लागला तर हे जन नको नको ते बोलतील आणि ते तुम्हाला सहन होणार नाही. तेव्हा त्याच्यापेक्षा माझ्याबरोबर न आलेलं बरं, न आलेलं बरं. हे कधीच वर्णन केले, अलीकडचं नव्हे, 450 वर्षापूर्वीचं वर्णन केले. आता तुम्ही माझ्या नादाला लागला तर तुमच्या नावानं लोक नको नको ते बोलायला लागलेत. कीर्तनाला जाताना तुला गावातले लोक चांगले म्हणतात, चांगले म्हणतात का? हा, परमार्थिकाच्या नादाला जर संसारिक लागला तर गावातले लोक नको नको ते बोलतात. लक्षात ठेवा, फार मार्मिक शब्द वापरलाय. ओखट हो, म्हणजे ते कानाने ऐकावंही असं वाटत नाही, इतक्या खालच्या दर्जाचं बोलतात बरं का. ते सहन होणार नाही तुम्हाला बरं का, सहन होणार नाही. हा, महाराजांनी वर्णन केले. पारखियाशी सांगता गोष्टी, पारखियाशी सांगता गोष्टी,
त्या गोकुळातली अवस्था आहे. त्या गोकुळातल्या गवणी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या आणि त्या गोकुळातले लोक त्या गवणींना नावं ठेवत होते. घरची सुद्धा बरं का, घरची कुटी खातील. तुकोबारांनी इथं सांगितलं जन कुटी खातील, सांगितलं या जनाशी कूट न सहावे, हे तुम्हाला सहन होणार नाही बरं का. हां, इथं एक फार मार्मिक विचार आहे. तुम्हाला परमार्थ करायचा ना, तुम्हाला हे सहन करावं लागेल. बोलणाऱ्याचं तोंड थांबवता येत नाही बरं का. बोलणाऱ्याचं तोंड थांबवता येत नाही, पण तो सांगत असताना जे सांगल जे बोलल ते मुकाट्याने सहन करण्याची शक्ती ही कुणाजवळ आहे? खऱ्या पारमार्थिकाजवळ आहे. हे तुम्हाला जमायचं नाही तेव्हा तुम्ही आता आमच्या बरोबर येऊ नका उद्यापासून. फार मोठा प्रतिबंध आहे समाजाचा बरं का. एखाद्याने जर माळ घातली तर, आणि माळ घालून जर गावातून फिरायला लागला, कपाळाला गंध लावला तर लोक सत्कार करतात गावात, नाही का? गावात सत्कार करतात, सत्कार करत नाहीत. अहो बंडोपंत कळालं का, अमक्या अमक्याने माळ घातली, एवढी टपोरी घातली, हा कपाळाला गंध लावला, हा टिकेल आता. हे कुठपर्यंत? म्हणजे परमार्थाला तुम्ही जर लागला, एखाद्याच्या संगतीमध्ये जर राहून परमार्थ करायला लागला की लगेच गावातली माणसं बोलायला लागतात बरं का. आणि ते परमार्थ करणाऱ्यांनी सहन करावं लागतं, सहन करावं लागतं बरं का, सहन करावं लागतं. हे संतांनी सहन केलं, लक्षात ठेवा. हा, अत्युच्च कोटीची सहनशीलता परमार्थामध्ये लागते. प्रपंचामध्ये ही सहनशीलता नसेल तर घटस्फोट. ही सहनशीलता जर प्रपंचामध्ये नसेल तर काय करतात? हे घटस्फोट नाही तर आत्महत्या. हे परमार्थिकाच्या जीवनामध्ये चालत नाही बरं का. हे परमार्थिकाच्या जीवनामध्ये चालत नाही. हा, कितीही लोक जरी बोलले तरी ते सहन करण्याची शक्ती ही त्या परमार्थिकाच्या जीवनामध्ये, लक्षात ठेवा. अवघी अशी जगनिंद झाली धिंड सारखी. महाराजांनी वर्णन केले, जग निंद हो, निंदा करते, निंदा. हा, परमार्थ करणाऱ्याची. शाळेत आम्ही जात असताना आम्हाला बारशामध्येच माळा घातल्यात बरं का. तेव्हा बालपणापासून रोज अंघोळ झाली की गंध लावलाच पाहिजे. आता आमची नातवं आहेत, आम्ही अंघोळ झालं की पहिला त्याला गंध लावतोय. नुसता गंध नाही, असा नाम. आणि ते संस्कार आमच्यावरती. आणि हायस्कूलला गेल्यानंतर त्या हायस्कूलचे टीचर म्हटले, हो गंध लावून यायचा नाही बरं का, शाळेत गंध लावून यायचा नाही. म्हणून एकदा आमचे बंधुराज गंध न लावता शाळेला चालले होते. वडिलांनी बघितलं, म्हणजे आज गंध का लावला नाही म्हटले. सरांनी सांगितलं गंध लावून यायचा नाही. ते म्हणले शाळेला जायचं नाही, शाळेला जायचं नाही, गंध लावूनच जायचं, गंध लावूनच जायचं. म्हणून आम्ही गंध लावून शाळेमध्ये गेले की ते आम्हाला म्हणायचे, हे महाराज म्हणायचे बरं का, गंधावरून. हा, चांगल्या भावनेनं नाही, उपास भावनेनं म्हणायचे बरं का. हा महाराज आला बघा, हा उपास भावनेने. पण शेवटपर्यंत गंध ठेवला बरं का. हा असा गंध परमार्थाचा, परमार्थ करणाऱ्याने लोकांनी कितीही चिखल उडवला तरी आपला गंध सोडता कामा नये. ही तुमची तयारी आहे का? ही तयारी असेल तर आमच्या बरोबर या. हे तुमच्याजवळ सामर्थ्य नाही, हे तुम्हाला सहन व्हायचं नसावे.
तुम्हा या जनाची कूट. हा, कारण हे जन काय काय बोलेल सांगता येत नाही, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढे हे जग बोलेल बरं का. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढी पारमार्थिकाची निंदा करतात. निंदा करणारी माणसं वास्तवतेला धरून बोलत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. ही बोलणारी जे लोक आहेत ना, यांना वास्तवाला धरून बोलायचं नसतं, काहीतरी निर्माण करून बोलायचं असतं. पण ते सहन करावं लागतं. बोलती वाईट बोलती ओखटे. वाईट बोलतात, एवढं वाईट बोलतात आणि एवढं ओखट बोलतात, ते आपल्याला कानावरती ऐकावं सुद्धा असं वाटू नाही बरं का. ऐकायची इच्छा सुद्धा होत नाही, लक्षात ठेवा. ऐकायची इच्छा सुद्धा होत नाही. अगदी बोलण्याची जी मर्यादा सांगितली ती मर्यादा सोडून ती मंडळी बोलतात, तरीही आपण ते सहन केलं पाहिजे. ते सहन केलं पाहिजे. मुलगी नांदून माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर त्या सासू सासऱ्याचं गारानं सांगते. तेव्हा ती आई सांगते, बघ सहन करायला शिक. ती काय म्हणते, सहन करायला शिक. ते म्हणते मला सहन होत नाही. ते म्हणते आता तुझं लग्न केलंय, तुझं आता लग्न केलंय, आता आम्ही नांदू शकत नाही, तुलाच नांदायला पाहिजे. आणि तुलाच त्या घरामध्ये जर नांदायचं असेल तर तू आता ते सहन करायला शिक. हा, कालांतराने ते सहन करता करता तुला सवय तर होईल, पण ही बोलायची सुद्धा बंद होतील बरं का. कारण सासू सासरे जे आरंभाला बोलतात ते शेवटपर्यंत बोलतात का नाही. एक काल असतो, तो काल असतो, त्या कालामध्येच बोललं जातं, म्हणून तर त्याला सासूरवास म्हटले ना, त्याला सासूरवास म्हटले. हा, ती आई सांगते आपल्या लेकीला सहन करायला शिक, सहन करायला. हा, जरी ते बोलत असले तरी तुला तिथं नांदावं लागेल. तशी विरईनी सांगते, आम्ही परमार्थ करण्याकरता निघालो. परमार्थ करण्याकरता निघालो म्हणजे आम्ही त्या परमार्थ प्रपंचाचा संबंध आम्ही जीवनामध्ये ठेवला नाही. एवढंच नाही, आम्ही आता परमार्थ करण्याकरता निघालो, तेव्हा आता आमच्या नावाने लोक काय बोलतील ते सहन करण्याची आमच्या अंतःकरणाला योग्यता आहे बरं का. सहन करण्याची योग्यता आहे. त्यांनी काहीही जरी बोललं आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही, आम्ही ते सहन करणार. हे तुम्हाला जमायचं नाही. म्हणजे परमार्थ करत असताना हा परमार्थाचा शेवट जीवनामध्ये जर न्यायचा असेल, गाठायचा असेल, तर काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. त्या तितिक्षेचं वर्णन केले. काय वर्णन केले हो? कष्टा वाचून सहन करायचं. कष्टा वाचून सहन करायचा. कष्ट आपल्याला ते झालेले कष्ट वाटले नाही पाहिजेत. एक, आणि ते सण कोणी जर बोलत असेल तर कोणाला सांगायचं नाही, मुकाट्यानं गिळायचं. मुकाट्यानं गिळायचं. त्याचा कुणासवर शब्दातून विचार प्रगट करायचा नाही. जर परमार्थ करायचा असेल तर ती विरईनी सांगते. तेव्हा आम्ही या विचाराने प्रवृत्त झालेला आहोत आणि या विचाराने प्रवृत्त झालो हे तुम्हाला झेपण्यासारखं नाही आहे. म्हणून ती विरईनी आज संसारी लोकाला, जे संसारामध्ये रत आहेत, संसाराविषयी चित्तामध्ये आसक्ती आहे, तादात्म्य आहे, त्यांना सांगते बरं का. आम्ही याचा संबंधच ठेवला नाही. आम्ही याचा संबंधच ठेवला नाही. जो संसार होता ना, त्या संसाराविषयी आम्ही काय झालो, तुका म्हणे झालो उदास, तुका म्हणे झाले उदास
उदास तुका म्हणे झालो उदास मोकळा तुका म्हणे झालो उदास विचारो गोवाया सवे आवे विचार गोवाया सवे आवे विचार गोवाया सवे आवे विचार गोवाया सवे आवे विचार गोवाया सवे आवे न सहारे तुहा जनासिया गोट न सहारे तुम्हा जनासिया बोलती वाईट ओघट ते बोलती वाईट बोलती वाईट उदास मोकळा विसरो गोवया सवे आम्ही नसावे तुम्हाया जनाची कूट बोलते वाईट ओकटे ते आम्ही सण करू म्हणते तुम्हाला सण होणार नाही का आम्ही ह्या संसाराविषयी उदास झालोय किंवा ह्या जनाविषयी सुद्धा उदास झालोय आता आमचं यांच्याशी काही देणं घेणं नाही आणि यांच्याविषयी आमच्या मनातही काही नाही मोकळं आहे आमचं बरं का हां कुणाशी तादात्म्य राहिलं नाही आणि मनामध्ये आमच्या काही संबंध राहिला नाही तेव्हा आता आमची अवस्था काय आम्ही त्या गोवळा नाम परमात्मा गोपाळ त्याच्या संगतीमध्ये विसरू म्हणजे आता आम्ही खेळायला लागलोय त्याच्या संगतीमध्ये राहून आता आम्ही त्याचं संग सुख भोगायला लागलोय का यांच्या बोलण्याचा परिणाम आमच्या मनावरती किंचितही आता होऊ शकत नाही पण हे तुम्हाला जमायचं हे तुम्हाला जमायचं नाही बरं का उदास शब्द वापरलाय हा संसाराविषयी उदास म्हणजे तादात्म्य सोडणं आणि जनाचंही तादात्म्य सोडावं लागतं बरं का कारण तुकोबारांनी अभंग दिलाय लोक तैसा ओक धरवेना हा लोक काय बोलतील सांगता येत नाही बरं का हा काय म्हणतील सांगता येत नाही जर तुम्ही जर प्रपंच करायला लागला तर लोक म्हणतात हा आसक्ती आवरली नाही
आमच्या करता म्हणते हा माताला आणि जर ब्रह्मचारी राहिला तर कुणी दिली नाही बरं का. असं दोन्ही बाजूनं लोक बोलतात बरं का. म्हणून आम्ही जनाचा पण संबंध आता ठेवला नाही आणि संसाराचाही संबंध आम्ही ठेवला नाही. आमचा संबंध आता फक्त त्या देवाशी आहे. आम्ही त्या देवाशीच रत झालोय. काय त्या देवाशीच रत झालोय. आता आमचं कोणाशी संबंध नाही. आम्हाला किती लोक बोलले नको नको ते बोलले तरी आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. म्हणून तर तुकोबराय बोलले गवळणीना, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. हे लोक नुसतं बोलतील यात नाही, उद्या जीवावरती उठतील. तरीही माग सरू नका. आणि या निश्चयाला मी प्राप्त झालेले आहे. ती विरहिणी सांगते जे हा सामान्य अधिकार नाही बरं का. त्याच्याकरता तादात्म्य सोडावं लागतं संसाराचं आणि जनाचंही तादात्म्य सोडावं लागतं. हे जर सोडलं नाही तर सहन करण्याची योग्यता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आणि ती तुमच्याजवळ नसल्यामुळं ती विरहिणी सांगते आता तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका का नसावे तुम्हाया जनाची कूट. म्हणून एकच इथं विचार तुकोबारांना समाजाला सांगायचा आहे. तुम्हाला परमार्थ करायचा ना, परमार्थ करण्याकरता एकच करा, तितिक्षा वाढवा. तितिक्षा वाढवा. आपण जनाला थांबवू शकत नाही. जनाला जसं परमार्थाच्या बाबतीत एक विचार म्हणलाय, तुम्ही जगात बदल करू शकत नाही पण तुमच्यात बदल करू शकताय. तसं तुम्ही जगाला थांबवू शकत नाही पण जगानं आपल्याला जरी काही प्रतिबंध केला तर तो सहन करण्याचं सामर्थ्य प्राप्त करता येतं. ते तुम्ही करा आणि ते निश्चयानं प्राप्त होईल. आणि ते निश्चयानं प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या ह्या जनाचा आपल्या जीवनावरती काहीही परिणाम होणार नाही. आणि ती तितिक्षा आपल्या जीवनामध्ये वाढावी याच्याकरता या भावनेतून ती विरहिणी बोललेली आहे बरं का. कुणाचा तिने तिरस्कार केलेला नाही आहे. म्हणून ती म्हणते न सावे तुम्हाया जनाची कोट बोलती वाईट. ओकटे ओकटे म्हणजे आपण ते कानाने सुद्धा ऐकू शकत नाही. ते शब्द ऐकण्याच्या योग्यतेशी सुद्धा नाहीत बरं का. ही अवस्था ह्या परमार्थाच्या साधनेमध्ये ह्या लोकांकडून ती आपल्याला सहन करण्याची योग्यता प्राप्त व्हावी लागते. आणि ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. याच भावनेतून आपण ही परमार्थाची साधना करायची आहे. आम्हाला सुद्धा त्या भगवान बसवानाकडे एवढंच मागायचं आहे, बाबा आम्ही तुझ्या दारात त्याच्याकरता चाललोय, आम्हाला सहन करण्याची शक्ती दे. आम्हाला सहन करण्याची शक्ती दे. कारण त्याच्या अंगावरती एवढं एवढं ओझं ठेवलं जातो. तो काय म्हणतो का हो? तो काही म्हणत नाही. त्याला खाऊ घातलं तरी तो तक्रार करत नाही. नाही खाऊ घातलं ही तक्रार करत नाही. त्याला बांधून ठेवलं तरी तो तक्रार करत नाही. का? त्यांनी तो शेवटी देव आहे, त्याचा कोणाशी संबंध नाही आहे. पण ही आमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त व्हावी आणि त्याच्याच कृपेने ही जीवनामध्ये अवस्था प्राप्त होईल. म्हणून त्याच्या दरबारामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे. आम्ही परमार्थाच्या वाटेवरती आहोत. अजून परमार्थाचा प्रवास फार आहे. दिल्ली तो बहुत दूर आहे, आपण गल्लीतच आहे अजून. पण हे सहन करण्याची आम्हाला ताकद तू आम्हाला दे, एवढी त्या भगवंताच्या चरणी आणि तुकोबऱ्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय
मज सवे आता येऊ नका कोणी सासूर वाशिनी बाई यानो न सावे तुम्हाया जनाची कूट बोलती वाईट ओखटी ते तुका म्हणे झालो उदास मोकया विचारो गोपाळा सवे आम्ही न सावे तुम्हाया जनाची वाट बोलती वाईट उकटिते पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संती नव्यंगभूत युक्ती नोहे आ उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम